गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आमची प्राण प्ररूपणा सुरू आहे. 10 प्राणांविषयी आणि कशा कशा रीतीने जीवाला कमी कमी प्राण होतात, तर 4 पर्यंत किंवा अपर्याप्त अवस्थेत 3 पर्यंत किंवा केवली भगवंतांच्या अपेक्षेने 2 आणि 1 असे देखील प्राण राहू शकतात. केवली भगवंतांना 14व्या गुणस्थानामध्ये केवळ एक आयु प्राण आहे आणि त्याही आयु प्राणांचा क्षय झाला की ते सिद्ध परमेष्ठी पदाला प्राप्त होणार आहे. संसारामध्ये प्राणांची रक्षा ही जीवाला सांगितली. द्रव्य प्राण हे सुटणारच आहे. चैतन्य प्राण हाच आमचा शाश्वत प्राण आहे आणि या चैतन्य रूप आत्मतत्वाची भाव भासना रूप प्रतीती जीवाला ज्यावेळेला होते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सम्यक दर्शनाची नांदी सुरू होऊ शकते. पर आणि स्व असा भेद त्याच्या जीवनात प्रखर बनतो. प्राणांपासून देखील, या द्रव्य प्राणांपासून देखील मी कथंचित भिन्न आहे. कथंचित संसार अवस्थेत त्याच्या माध्यमातून मला कार्य साधायचं आहे, पण ते माझं इति कर्तव्य नाही, अशा प्रकारची दृष्टी ही आपल्याला प्राणांच्या अतीत, म्हणजे या द्रव्य प्राणाच्या अतीत, चैतन्य प्राण तर राहणार आहे, चैतन्य प्राणाच्या अतीत कुणीही नाही, पण या द्रव्य प्राणांच्या अतीत हा जीव होऊ शकतो, ही या ठिकाणी मार्गदर्शन पर तत्व प्राणांच्या माध्यमातून आम्हाला ग्रहण करायचंय. संसारी जीव दाखविलेले आहे प्ररूपणेमध्ये, पण या संसार अवस्थेपेक्षा विलक्षण अशी जी मोक्ष अवस्था आहे, त्याकडे आम्हाला दृष्टी केंद्रित करून तिथे आमचं अस्तित्व कसं आहे हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचीच आराधना जीवनात करायची आहे. आमची चर्चा सुरू आहे ती प्राणांविषयी आणि 4 प्राणांविषयी आमची चर्चा सुरू आहे. एकेंद्रिय जीवाला पर्याप्त अवस्थेत 4 प्राण असतात. एक स्पर्शनेंद्रिय, एक कायबल, आयु आणि श्वासोश्वास. आयु आणि श्वासोश्वास हे सामान्य प्राण सगळ्याच जीवांना आहेत, पण अपर्याप्त अवस्थेत श्वासोश्वास नाही. आता 4 प्राण असणारा द्विनेंद्रिय पण जीव आहे, पण तो अपर्याप्त अवस्थेमध्ये पाहायचा आहे. म्हणून अपर्याप्त अवस्थेत 4 प्राणवाले कोणी असतील तर ते द्विनेंद्रिय जीव आहे. तीर्थंकरांना देखील आम्ही 4 प्राण त्या ठिकाणी लावतो. या अपेक्षेने ते जीव देखील या 4 प्राणांतर्गत आम्ही गर्भित केलेले आहे. म्हणजे 4 प्राणवाले म्हटलं की आम्हाला 3 कॅटेगरी मधले जीव तिथे दिसणार आहे किंवा पाहायचे आहे. एक एकेंद्रिय पर्याप्त, दुसरा द्विनेंद्रिय अपर्याप्त आणि तिसरा 13व्या गुणस्थानामधले केवली भगवान. अशा तऱ्हेने आपण कालपर्यंत आश्रवाचे प्रत्यय बघितले. 4 प्राणवाल्यांना आश्रवाचे प्रत्यय किती राहतील आणि तेही याच अपेक्षेने लावले. 36 प्रत्यय एकेंद्रियाला पर्याप्त अवस्थेत, म्हणजे मिथ्यात्व त्या ठिकाणी 7 अविरती, 23 कषाय आणि 1 औदारिक कायोग. पर्याप्त आहे म्हणून एकच योग. आणि 38 लावले द्विनेंद्रियाच्या अपेक्षेने अपर्याप्त अवस्थेत. 5 मिथ्यात्व, अविरती 1 वाढलेली आहे म्हणून 8 अविरती, कषाय तसेच आहे 23 आणि योगाचे मात्र 2 भेद आहे, औदारिक मिश्र आणि कार्मांड कायोग. आणि तीर्थंकरांना
तीर्थंकरांपेक्षा केवली भगवंतांना 4 प्राणांची मीमांसा करताना आश्रवाचे 5 प्रत्यय लावले, 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 1 औदारिक कायोग. आणि औदारिक मिश्र पण त्यांची अवस्था होणार आहे, पण त्या अवस्थेत प्राणांची संख्या घटणार आहे म्हणून ते लावलेले नाही. प्रश्न 9. 4 प्राण वालों के कितनी जातियां होती है? किती जाती त्यांची होते? जाती लक्षात ठेवण्यासाठी सोपं दृष्टांत म्हणजे एकेंद्रियाच्या जाती काढायच्या 26 लाख. नंतर पंचेंद्रियाच्या जाती एकेंद्रियाच्या 52 लाख लावायच्या, पंचेंद्रियाच्या 26 त्याच्यापेक्षा अर्ध्या आणि द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय यांच्या प्रत्येकी 2-2 लाख जाती लावायच्या. या अपेक्षेने जाती पाहायच्या. इथे आपल्याला जाती पाहायच्या आहेत त्या 4 इंद्रियवाल्यांच्या पाहायच्या, द्विनिंद्रियवाल्यांच्या पाहायच्या आणि पंचेंद्रियवाल्यांच्या पाहायच्या आहे. म्हणून पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, इतर निगोद आणि नित्य निगोद या 6 मधल्या 7-7 लाख जाती आणि वनस्पती कायिकाच्या 10 लाख जाती अशा एकूण एकेंद्रियांच्या ह्या झाल्या 7-42 52 लाख जाती झाल्या. पंचेंद्रियाच्या जाती लावताना फक्त इथे मनुष्यांच्या घेतल्या म्हणून 14 लाख घेतल्या. आणि पंचेंद्रियांच्या जाती जर विचारलं तर नरक, देव, तिर्यंच आणि मनुष्य यांच्या जर आपण म्हणजे केल्या तर त्या आहे 26, म्हणजे 52च्या अर्ध्या 26. इथे आपल्याला फक्त मनुष्य गतीतला जीव पाहायचा आहे म्हणून आम्ही नरक, तिर्यंच आणि देव हे सोडून दिले आणि मनुष्यांच्या जाती घेतल्या आणि द्विनिंद्रिय यांची 2 लाख. सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्या प्रत्येकी 2 लाख, या 6च्या 7-7 लाख, वनस्पतीच्या 10 लाख अशा प्रकारच्या ह्या जाती आहेत. इथे आपल्याला 4 प्राणवाल्यांच्या एकूण 68 लाख जाती आपण लावलेल्या आहे. नंतर 4 प्राण वालों के कितने कुल होते हैं? तर यांचे 88 लाख करोड कुल होतात. पृथ्वीचे 22 लाख, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक यांचे प्रत्येकी 7 लाख, वनस्पतीचे 28 लाख करोड, द्विनिंद्रियाचे 7 लाख करोड आणि पंचेंद्रियाचे परत 14 लाख करोड. अशा तऱ्हेने हे 88 लाख करोड कुल यांचे या ठिकाणी 4 प्राणवाल्या जीवांचे संभवतात. आता प्रश्नोत्तर. प्राणों के कितने स्थान होते हैं? प्राणांचे स्थान किती होतात एकूण? 1 पासून आपल्याला गिनती लावायची आहे. 1 स्थान असू शकतं का प्राणांचं? हो. कुणाचं? 14व्या गुणस्थानी. केवलीला. 14व्या गुणस्थानात केवली भगवंतांचं. 2 स्थानवाले असू शकतात का? हो. 13व्या गुणस्थानात. केवली जेव्हा समुद्घात आहे ते. समुद्घाताचे. काय समुद्घाताच्या वेळी कायबल आणि आयु 3, किंवा जेव्हा ते आता निरोध करतात, शेवटचा निरोध त्यांचा सुरू झाला त्यावेळेला पण 2 प्राण राहतात. म्हणजे मनोबल कमी, वचनबल कमी असं कमी करत 2 प्राण राहतील. 3 प्राणवाले राहू शकतात का? 3 वाले स्पर्शनेंद्रिय, कायबल आणि आयु. एकेंद्रिय जीवाला अपर्याप्त अवस्थेत श्वासोश्वास कमी करून 3 प्राण राहू शकतात. किंवा आणखी केवली भगवंतांना पण मनोबलाचा निरोध झाल्यानंतर 3 प्राण त्या ठिकाणी राहतात. नंतर 4 प्राणवाले माहितीच आहे आपल्याला. आता आला पण 4 प्राणवाले. 5 प्राणवाले नाही राहणार कोणी. 5 प्राणवाले राहतील ना, तेव्हाच त्यांनी दिला याच्यात. कोण राहतील? 4 नंतर एकदम 6 प्राण होतील ना. 6 प्राण पर्याप्त का अपेक्षेने?
अपर्याप्तकाच्या अपेक्षेने मग अपर्याप्त परत 5 प्राण राहू शकतात ना. हा. 3 वाला कोण राहील? एकेंद्रिय. हम्म 4 वाला कोण राहील? द्विनिंद्रिय. 5 वाला कोण राहील? 3 इंद्रिय वाला. 5 प्राण असणारा कोण राहील? 3 इंद्रिय जीव. नंतर 6 प्राणवाला द्विनिंद्रिय चतुरिंद्रिय द्विनिंद्रिय तसा द्विनिंद्रिय आणि पण आणि चतुर अपर्याप्तक हा. अवस्था घेतली तर अपर्याप्तक अवस्था घेतली तर तो पण. 7 प्राणवाले 3 इंद्रिय पर्याप्तक 3 इंद्रियवाला पर्याप्तक आणि सगळे संज्ञी पंचेंद्रिय अपर्याप्तक जीव अपर्याप्तक अवस्थेतले. 8 प्राणवाला आता चतुरेंद्रियवाला चतुरेंद्रिय. पर्याप्तक जीव. फक्त इथे हा. काय झालं? आता अपर्याप्तक आला नाही. 7 पर्यंत अपर्याप्तक आहे. हा. 8 पासून पर्याप्तकच असणार आहे. 8 प्राणवाला चतुरेंद्रिय जीव जो आहे तो राहणार आहे 8 प्राणवाला. 9 प्राणवाला असंज्ञी पंचेंद्रिय असंज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय आणि 10 प्राणवाला संज्ञी संज्ञी पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. अशा तऱ्हेने ही 10च्या 10 स्थानं या पद्धतीने लागतात. 3 प्राणों के स्थान में कौन कौन से प्राणों को ग्रहण करना चाहिए? दिलंच आहे खाली. खाली आहे 3 प्राणामध्ये कोणतं ग्रहण कराल? तर 3 प्राणामध्ये अपर्याप्तक अवस्था पाहिली तर 1 इंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, कायबल आणि आयु. आयु. किंवा कायबल, श्वासोश्वास आणि आयु हे कुणासाठी? केवली केवली भगवंतांसाठी. कायबल, श्वासोश्वास आणि आयु. नंतर 6 तथा 7 प्राणों के स्थान में कौन कौन से प्राण को ग्रहण करना चाहिए? 6 प्राणांमध्ये 2 इंद्रिय 2 इंद्रिय, 2 बल 2 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास आणि आयु. हा म्हणजे हे कुणासाठी? द्विनिंद्रिय द्विनिंद्रिय पर्याप्तक. जीवांसाठी. हा आणि तसे आणखी 6 प्राण चतुरिंद्रिय अपर्याप्तकला राहील. चतुरेंद्रिय अपर्याप्तकाला लावायचे. 4 इंद्रिय, कायबल आणि आयु. आयु. 7 प्राण 7 संज्ञी, प्राण आता संज्ञी आणि पंचेंद्रिय असंज्ञी सगळ्याच अपर्याप्तक. हा अपर्याप्तक जीवांना सगळ्याच लागणार आहे. आणि 3 इंद्रिय दुसरं कोणतं लागेल? 3 3 इंद्रिय इंद्रिय जीवाला. 3 इंद्रिय, 2 बल, श्वासोश्वास आणि आयु. अशा तऱ्हेने 7 प्राण. इथपर्यंत प्राणांची विवक्षा केली. आता प्राणों में किस किस स्थान में कौन कौन सी गति होती है? आता गती पाहायची आहे प्राणांमध्ये. एक प्राण असेल तर कोणती मनुष्य गती गती राहील. राहील? मनुष्य गतीच राहील. अयोग केवली भगवानच राहतील. 2 प्राण असेल तर इथे पण मनुष्य गतीच राहील. संयोग ती पण केवली अवस्था. मनुष्य गती आणि संयोग केवली भगवान. संयोग केवली भगवान म्हणजे आता हे कोणते घ्यायचे? जे पूर्ण समुद्राच्या आयुष्यभर केवली. जीवन जगतात त्यांना 4 प्राण लावायचे. आणि आता सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान सुरू ध्यान केल्यावर जेव्हा आता 2च प्राण उरतात ते भगवान इथे या ठिकाणी अभिप्रेत आहे. 3 मध्ये तिर्यंच गती आणि मनुष्य गती पण. मनुष्य गती. आता आपण तिर्यंच पाहिलं गती पाहिलंच आपण. एकेंद्रियाच्या अपेक्षेने तिर्यंच गती लागते अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. आणि मनुष्य गती ही केवली भगवंतांच्या अपेक्षेने लागते की ज्या ठिकाणी आता मनोबल प्राणाचा निरोध केलाय, वचन बल प्राण अजून आहे. अशा तऱ्हेने 3 प्राण आयु, श्वासोश्वास आणि वचन. पहिले वचन कायबल. जाते, कायबल मनोबल कायबल तर मागून जाते. पहिले मनोबल जातं तर मनोबल पाण्याचा कायबल श्वासोच्छ्वास आणि आयु राहतील ना 3. 3 प्राण ते राहतील. आयु, श्वासोश्वास आणि कायबल राहील. 4 मध्ये पुन्हा तिर्यंच आणि मनुष्य. तिर्यंच एकेंद्रिय आणि तिर्यंच मनुष्य. परत हे पर्याप्तक. पण पर्याप्तक आणि ते तिकडे केवली द्विनिंद्रिय भगवान. अपर्याप्तक. 5 मध्ये तिर्यंच गतीच राहील ते. तिर्यंच गतीतला जीव कोणत्या तीन किती इंद्रियवाला. इंद्रियवाला? 3 इंद्रियवाला.
6 प्राणवाला आता तिर्यंची तिर्यंच्या गतीतच राहील. 6 प्राणवाला द्विनिंद्रिय जीव, द्विनिंद्रिय. आणखी चतुरेंद्रिय ना इथे हो 4 चतुरेंद्रियवाला अपर्याप्तकातला. 7 चारी गतीमध्ये राहील. चारी गतीमधला राहील आणि अपर्याप्तक विशेषतः आता अवस्थेत. माहिती आहे आपल्याला 8 वाला पुन्हा तिर्यंच्या गती. तिर्यंच्या गतीतीलच राहील हा, आणि हा निश्चितपणे पर्याप्तकच राहील. 9 मधला, कारण 8च्या पुढे प्राण हे पर्याप्तकातच लागतंय, कारण 7 पर्यंतच प्राण अपर्याप्तक अवस्थेत लावू शकतो है ना. वचनबल, नंतर श्वासोश्वास आणि मनोबल कमी करून. त्यामुळे 8 पासून पर्याप्तक अवस्थेतच लावायचे हे प्राण. चतुरेंद्रियवाल्याचे 8 प्राण, असंज्ञी पंचेंद्रियाचे 9 प्राण तिर्यंच्या गतीतील जीवांना, कारण संज्ञी असंज्ञी भेद हा तिर्यंच्या गतीतच आहे. मनुष्य गतीमध्ये सगळेच्या सगळे जीव संज्ञीच आहे. लब्ध पर्याप्तक मनुष्य संज्ञी आहे की असंज्ञी आहे? संज्ञी. संज्ञीच आहे, तोही संज्ञीच आहे. म्हणून त्याला पण 10 प्राण, म्हणजे पर्याप्तक नाहीच बनत, तो 7 प्राण लावावे लागतात, पण पर्याप्तक अवस्थेत 10 प्राण. अशा प्रकारे चारी गतीमधला जीवाला 10 प्राण आहे, आणि 8 आणि 9 प्राण केवळ तिर्यंच्या गतीतील जीवांना आहे. जिनके जीभ होती है उनके कितने प्राण होते हैं? ज्यांना जीभ आहे, जीभ आहे म्हणजे रसना इंद्रिय आहे, रसनाइंद्रिय. त्यांना कमीत कमी किती प्राण आहे बा? द्विनिंद्रिय कमीत कमी 6 तो द्विनिंद्रिय द्विइंद्रियाचे. आहे, त्यामुळे त्यांना 6 प्राण आहे. 14 गुणस्थान में भी द्रव्य से शरीर पाया जाता है, तो जीभ भी अवश्य होती है, उसके मात्र 1 प्राण पाया जाता है, लेकिन रसनेन्द्रियावरण का क्षयोपशम नहीं होने से रसना इंद्रिय नहीं होती. म्हणजे भावेंद्रिय त्या ठिकाणी रसना इंद्रिय राहणार नाही, कारण आता काय झालेलं आहे, ज्ञानावरण कर्माचा काय झालेला आहे, क्षय झालेला आहे. त्यामुळे रसनेंद्रियावरण कर्माच्या क्षयोपशमात होणारी रसभावेंद्रिय हे त्यांच्या जीवनात नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी रसना इंद्रिय नाही असं म्हटलेलं आहे. पण रसना इंद्रिय म्हणजे द्रव्य शरीराचा आकार कायम आहे, शरीर तर कायम आहे, पण त्या इंद्रियाचं कार्य संपलेलं आहे, कारण तिथे क्षयोपशम मानायची काही गरज नाही, क्षय झाल्यामुळे, आणि म्हणून रसना इंद्रिय नाही असं म्हटलेलं आहे. इसीलिए इनके इंद्रिय प्राण नहीं होता, तथा अधिक से अधिक 10 प्राण होते हैं. 5 इंद्रिय, 3 बल, आयु, ये 10 आणि श्वासोश्वास, ये 10 प्राण संज्ञी पंचेंद्रिय जीवों के होते हैं. प्राणों के कितने स्थानों में केवल मिथ्यात्व ही पाया जाता है? आता आपण इतके स्थान पाहिले प्राणांचे गतीच्या अपेक्षेने, 10 म्हणजे 10, 1 पासून 10 पर्यंतचे पाहिले. नंतर पहिल्याही प्रश्नामध्ये 1 पासून 10 पर्यंतचे स्थान आपण प्राणांचे बघितले. या 10 पैकी किती स्थान असे आहे की ज्या ठिकाणी केवळ मिथ्यात्वच असू शकतं, दुसरं कोणतंही सम्यक्त्व असणार नाही, मिथ्यात्व अवस्थाच राहील. प्रश्न थोडा विचार करण्यासारखा आहे. या ठिकाणी आपण जे आता तिर्यंच्या गतीतली स्थानं पाहिली, 8वं आणि 9वं स्थान, इथे कसं आहे, जीव मिथ्यात्वीच आहे या 2 स्थानांमध्ये. बाकीचे स्थान का नाही घेतले बा? तिथे सासाधन असते एकेंद्रियामध्ये. तिथे अपर्याप्तक अवस्थेत सासाधन असू शकतं, आणि ही जी अवस्था पाहिली ही आपण पर्याप्तकांची अवस्था पाहिली, आणि पर्याप्तक जीवाला असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत, कोणत्याही जीवाला एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत पर्याप्तक अवस्थेत कोणत्याही जीवाला सम्यक्त्व असत नाही. जी आपण सासाधन सम्यक्त्व म्हणतो ती आमची अपर्याप्त दशेपर्यंत सीमित असलेली दृष्टी आहे. तो पर्याप्तक झाला
की तो निश्चित मिथ्यात्व गुणस्थानातच असणार आहे. आणि 8 आणि 9 हे स्थान असे आहे की हे फक्त पर्याप्तक जीवांचे पाहिले आणि इथे जीव नियमानी मिथ्यात्वीच असणार आहे, मिथ्या दृष्टीच असणार आहे. म्हणून ही 2 स्थानं घेतली. आणि जो आचार्य सासाधन सम्यक दृष्टि का एकेंद्रियादि में गमन नहीं मानते, उनकी अपेक्षा 4 स्थानों में मिथ्यात्व ही होता है. या ठिकाणी 2 आचार्यांची 2 मत आहे. जर आपण गोमटसार ग्रंथ उघडला तर आम्हाला उदय स्थानामध्ये अशा प्रकारचं दिसतं की काही ठिकाणी उदय विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात 5 प्रकृतींची केली आहे. काही आचार्यांनी पहिल्या गुणस्थानात 10 प्रकृतींची उदय विच्छुत्ती केलेली आहे. त्यांनी एकेंद्रियादिकींची विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात केली आणि काही आचार्यांनी तिथे केलेली नाही. याचा अर्थ काही आचार्यांच्या मते सासाधन मध्ये जर एखादा जीव मरणाला प्राप्त झाला तर तो निश्चितपणे संज्ञी पंचेंद्रियच बनणार आहे. तो या असंज्ञीमध्ये जात नाही, एकेंद्रियादीमध्ये तो गमनच करत नाही असं आचार्यांचं मत आहे. पण हे मत ग्राह्य म्हणजे बहुतांश पहिलंच मत ग्राह्य धरलेलं आहे. कोणतं की सासाधन मध्ये एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय हे होऊ शकतात. आणि या अपेक्षेने 8 आणि 9 प्राणांची चर्चा आहे. आणि जे मात्र सम्यक दृष्टीचा एकेंद्रियादीमध्ये गमन मानत नाही त्यांच्या अपेक्षेने मिथ्यात्वाचे आणखी स्थान होतात. 5 म्हणजे द्विनेंद्रिय पर्याप्तकाचं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं. तर त्यांच्या अपेक्षेने ही स्थानं 5 आणि 6 वाढली. मग 5 आणि 6 वाढली, 2 वाढली, 8 आणि 9 तर घेतलेच आहे. मग प्रश्न आमच्या मनात येतो की 3 आणि 4 हा का नाही घेतला बाबा? एकेंद्रियाच्या जीवनात अपर्याप्तक अवस्थेत 3 आहे, ते स्थान का सोडलं? किंवा द्विनेंद्रियाच्या जीवनात 4 प्राण आहे, ते स्थान का सोडलं? हा प्रश्न येऊ शकतो मनात. मग याचं उत्तर काय देता येईल? कारण 3 प्राण सोडलेले नाही. त्या आचार्यांच्या मते जर एकेंद्रिय ते मानत नाही तर त्यांना एकेंद्रियाचं हे 3रं स्थान तर मान्य राहणारच नाही अपर्याप्तक अवस्थेतलं, किंवा द्विनेंद्रियाचं 4 प्राणांचं स्थान मान्यच नाही त्या आचार्यांच्या मते. पण 3 आणि 4 स्थानं ही केवली भगवंतांना पण असतात आणि म्हणून त्या ठिकाणी क्षयिक सम्यक्त्व आहे. म्हणून या प्ररूपणेमध्ये त्या स्थानांची गिनती केलेली नाही. क्लिअर झालं हे प्रकरण? थोडंसं विचार करण्यासारखं आहे, पण मला वाटतं क्लिअर झालं असेल. नाहीतर रिपीट करू आपण परत रिपीट पहा. या आपण वर प्राणांची चर्चा चार्ट आपल्या समोर आहे. चार्ट मध्ये ज्या वेळेला 8व्या आणि 9व्या प्राणांची चर्चा केलेली आहे त्यावेळेला केवळ तिर्यंच गती सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी पर्याप्तक अवस्था सांगितली आहे. कोणत्याही जीवाला म्हणजे एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंतच्या कोणत्याही जीवाला पर्याप्तक अवस्थेत मिथ्यात्वच गुणस्थान असं सम्यक्त्व किंवा सासाधन कोणत्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी असत नाही. पण या ठिकाणी आपल्याला पर्याप्तक लावायचं आहे म्हणून 8 आणि 9 ही स्थानं घेतली. आणि काही आचार्यांचं मत असं आहे की ते जीव या एकेंद्रियादी पर्यायींमध्ये सासाधन मध्ये मेल्यानंतर जातच नाही. संज्ञी पंचेंद्रियत्व हा एकच मार्ग तिर्यंच गतीसाठी खुला त्यांच्यासाठी आहे. नरकात तर ते जातच नाही. मनुष्य आणि देव होऊ शकतात आणि तिर्यंच्यामध्ये फक्त संज्ञी पंचेंद्रिय होऊ शकतात असं काही आचार्यांचं मत आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून 5 आणि 6 स्थानं की ज्या ठिकाणी 5 स्थानामध्ये कोणती अवस्था घेतली आहे? 3 इंद्रियवाला जीव अपर्याप्तक अवस्थेतला, आणि 6 स्थानामध्ये घेतलेला आहे 4 इंद्रियवाला जीव अपर्याप्तक अवस्थेमधला. या ही 2 स्थानं ऍड करावी लागतील. आता मग हे 2 ऍड केले, मग आम्हाला प्रश्न पडतो 3रं आणि 4थं का नाही ऍड केलं? पहिलं आणि 2रं स्थान तर ठीक आहे, केवली भगवंतांचं आहे, त्याला तर आम्हाला सोडूनच द्यावं लागणार आहे.
पण तिसऱ्या स्थानामध्ये तर एकेंद्रिय जीव आहे आणि अपर्याप्तक जीव आहे, ते ऍड का केलं नाही? हा जर आमच्या मनात प्रश्न असेल तर त्या आचार्यांच्या मते एकेंद्रियाचं अपर्याप्तक स्थान त्याच्यामध्ये सासादन मध्ये गर्भित ते करणारच नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून मिथ्यात्वच आहे. परंतु 3 आणि 4 प्राणांची चर्चा ही जशी एकेंद्रियाच्या संबंधात आहे तशी ती केवली भगवंतांच्याही संबंधात आहे. आणि या ठिकाणी 3 आणि 4 स्थान सांगताना विवक्षा केवली भगवंतांची पाहिली आहे, म्हणून या प्राणांना यातून वजा केलेलं आहे. क्लिअर? पुढे प्रश्न 4, 7 आणि 10 प्राणों के स्थानों में सम्यक्त्व मार्गणा से कितने भेद होते हैं? 4 प्राण असताना सम्यक्त्व मार्गणेचं विवेचन कसं राहील? यथाख्यात चरित्र संयम नाही, सम्यक्त्व पाहायचंय. नाही, सम्यक्त्व. सम्यक्त्व पाहायचं. क्षायिक सम्यक्त्व आणि मिथ्यात्व पण असू शकते एकेंद्रियाच्या अपेक्षेने. मिथ्यात्व आणि सासादन. 4 प्राणवाले द्विनिंद्रिय जीव राहतील ना, सासादन. म्हणजे आचार्यांच्या मतानुसार हे थोडस सासादन सम्यक्त्व पण लावावं लागतं. 7 प्राणवाल्यांना क्षमी, द्वितीयोपशम, सासादन आणि मिथ्यात्व. सगळे मिथ्यात्व तर कॉमन आहे, सगळ्यांना राहील. सासादन तो जीव फक्त नरकात जाणारा नाही, तिर्यंच गतीत गेला, मनुष्य गतीत गेला किंवा देव पर्यायीत गेला, 7 प्राणवाला बनला. क्षायिक विषयी पण प्रश्न नाही आहे. क्षायोक्षमिक विषयी काय सांगाल? काल बघितलं आपण क्षायोक्षमिक वाला 7 प्राण आहे, सम्यक्त्व सहित मरण झालं, 4थ्या गुणस्थानात मरण आहे, सम्यक्त्व क्षायोक्षमिक आहे, तो देवगतीत जाणारा, देवगतीत जाणारा आहे. म्हणून इथे विशेषता ही पाहायची. आणि द्वितीयोपशमामध्ये देखील तीच विशेषता की देव पर्यायीतच जाणार. कृतकृत्य वेदक वाला, द्वितीयोपशम म्हणजे कृतकृत्य वेदक वाला, तो आपण नाही, आयु आधी बांधलेला, आयु आधी बांधलेला. द्वितीयोपशम सम्यक्त्वी म्हणजे कृतकृत्य वेदक नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणजे सम्यक्त्व 3 प्रकृतीची उपशमना केली आहे. कृतकृत्य वेदक मध्ये सम्यक प्रकृतीचा उदय आहे. 2 मधला फरक लक्षात घ्या. कृतकृत्य वेदक म्हणजे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी आहे, जो अंतर्मुहूर्तानंतर क्षायिक सम्यक्त्वी बनणार आहे, पण अजून बनला नाही. निश्चित बनणार आहे अंतर्मुहूर्तानंतर, तो कृतकृत्य वेदक. कृतकृत्य वेदक अवस्थेत त्याला आता सम्यक प्रकृतीचा उदय सुरू आहे. दर्शन मोहनीयाची ती प्रकृती अजूनही उदीयमान आहे त्याच्या जीवनात. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये दर्शन मोहनीयाच्या 3ही प्रकृती उपशमित आहे, एकाही प्रकृतीचा उदय नाही आहे. निर्मल सम्यक्त्व आहे. आणि हे सम्यक्त्व मरण झालं श्रेणी आरोहण करताना किंवा उतरताना सम्यक्त्व कायम आहे आणि तो देव पर्यायी जातो. नंतर 10 प्राणवाले सगळे प्रकारचे सम्यक्त्व राहणार आहे. सगळे सम्यक्त्व त्यांना राहणार आहे. 10 प्राणवाल्यांना कोणतेही सम्यक्त्व मिश्र पण असू शकणार आहे त्यांचं. 6ही सम्यक्त्व त्यांना असू शकते. संयमाची चर्चा लावायची असेल तर या प्राणांमध्ये आपल्याला 4, 7 आणि 10 मध्ये संयमाची चर्चा लावायची आहे. 4 प्राणांमध्ये यथाख्यात असेल संयम पहिल्यांदा, तर 13व्या गुणस्थानात संयम असेल, 13व्यात. आणि नंतर असंयमीच 4 प्राणवाले, बाकी तर असंयमीच असणार. 7 प्राणवाले
सात प्राण झाले 6व्या गुणस्थानच्या अपेक्षेने सामायिक चेतक स्थापना पण असू शकते. बरोबर. 7व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर सामायिक आणि सामायिक छेदोपस्थापना चेतोपस्थापना असू राहील शकते, आणि असंयमी असू शकते, बाकीच्यानी असंयमीच. असंयमीच राहील. व्रत घेऊन कोणीही दुसऱ्या पर्यायी जाऊ शकत नाही व्रत घेऊन. त्यामुळे असंयमच लावायचा. मरताना कितीही मुनी असेल काही असेल तरी गुणस्थान चौथं होणार आहे. मरतानाचं त्याच्या पुढचं गुणस्थान होतच नाही. 6व्यामध्ये जीवित आहे ते. आहारक पुतळा निघाला तेव्हा जीवित आहे म्हणजे संयम त्यांचा कायम आहे. आणि 4थ्या गुणस्थानात मरण झालं म्हणजे नवीन आयुचा उदय सुरू झाला. आणि नवीन आयुचा उदय सुरू झाला आणि ज्याचं सम्यक्त्व सहित मरण झालं तो निश्चित देवपर्यंतच जाणार आहे म्हणजे या अपेक्षेने. म्हणून संयम इथेच त्याचा संपलेला आहे. म्हणजे जो व्रत पालन करणारा असेल खऱ्या अर्थाने, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये 8 कषायांचा किंवा 12 कषायांचा क्षयोक्षम रूप भाव असताना व्रत पालन करत असेल आणि अशा अवस्थेत 7व्या गुणस्थानात त्यांचं मरण झालं म्हणजे सल्लेखना साध्वी. मरण झालं याचा अर्थ 4थं गुणस्थान झालं आणि हा जीव निश्चित आता देवपर्यंतच जाणार आहे. भलाई 4थ्या गुणस्थानात मरण झालं तर सगळ्या गती त्याच्यासाठी खुल्या आहेत. पण मुनिव्रत धारण करत असताना सल्लेखनापूर्वक मरण झालं तर मात्र निश्चितपणे 4थ्यात जरी विग्रह गतीत आला तरी आयु देवायुस त्यांनी बांधलेली आहे. कारण जो जीवनात संयम धारण करू शकतो, इव्हन अनुव्रत देखील जो धारण करू शकतो, त्याला एक तर आयुबंध झालेला नसावा किंवा झाला असेल तर देव आयुचाच बंध झालेला असतो. जर कोणत्याही आयुचा, मनुष्य आयुचाही बंद झाला असेल त्याला नवीन, तर तो व्रत घेण्याचा परिणाम त्याच्या जीवनात होत नाही. सम्यक्त्व त्याला होऊ शकतं पण व्रत पालन करण्याचा परिणाम त्याच्या जीवनात असू शकत नाही. म्हणून संयमाची चर्चा अशी लावली. पुढचं प्रकरण उद्याला बघू. व्रतामध्ये फक्त प्रतिभास घेतलेले आहे ना, नाही म्हणजे व्रत धारण करू व्रतामध्ये शकत नाही. मग म्हणजे काय काय घ्यायचं मग त्याच्या अनुव्रत अणुव्रत घ्यायचं. अच्छा. प्रतिमा तर पुढची गोष्ट झाली, पुढची स्टेप. पण तो हा. साधं अहिंसानुव्रत पण जीवनात नाही घेऊ शकत, कोणतंच व्रत नाही घेऊ शकत. ज्याला जर 3 आयुचा बंध झाला असेल, नरक, तिर्यंचक किंवा मनुष्य, तर तो कोणतंही व्रत जीवनात घेऊ शकत नाही. म्हणजे पाळेल तो पण नियमबद्ध होऊन नाही पाळू शकत. म्हणजे रात्री खाणार नाही पण मला रात्री आहाराचा त्याग आहे प्रतिज्ञा नाही करू शकत, नियम नाही घेऊ शकत तो. म्हणून असंयम. जिनवाणी के ज्ञान दे तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.